हॅलो. या टॉकमध्ये आपण हा गेल्या वेळेचा जो एक इनकम्प्लीट रिझल्ट आहे तो आधी कंप्लीट करूया. जी इज कनेक्टेड इफ अँड ओनली इफ इट हॅज स्पॅनिंग ट्री. त्यापैकी आपला एक पार्ट प्रूव्ह करून झाला होता, ज्याच्यामध्ये जर जी मी कनेक्टेड ग्राफ कन्सिडर केला तर त्याला स्पॅनिंग ट्री एक्झिस्ट होते असं आपण प्रूव्ह केलं. आता आपल्याला सेकंड पार्ट बघायचा आहे. कॉन्व्हर्सली आपण अज्युम काय करणार की जी ला स्पॅनिंग ट्री आहे असं आपण अज्युम करणार, आणि त्या केसमध्ये आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की जी ग्राफ कनेक्टेड आहे असं प्रूव्ह करायचंय. ठीक आहे, गिवन डेटा काय तर स्पॅनिंग ट्री आहे. मी जी ग्राफ जो काही कन्सिडर करतोय त्याच्यासाठी मला एक टी ट्री मिळू शकेल, ती जी या ग्राफची स्पॅनिंग ट्री असेल. आता स्पॅनिंग ट्री असेल म्हणजेच काय की मुळात जी ग्राफ मधले सगळे व्हर्टायसेस आपल्याला ट्री टी मध्ये कन्सिडर करता येतात, पण जी ग्राफ मधल्या सगळ्या एजेस आपण ट्री टी मध्ये नाही कन्सिडर करत. आपण तेवढ्याच एजेस कन्सिडर करतो ज्याच्यामुळे मला टी ही ट्री आहे असं कन्सिडर करता येईल. सो टी स्पॅनिंग ट्री आहे म्हणजे जी मध्ये 10 व्हर्टायसेस असतील तर ट्री टी मध्ये पण असणार. जी मध्ये 15 व्हर्टायसेस असतील तर ट्री टी मध्ये सुद्धा असणार आहे. ठीक आहे. आता प्रूव्ह काय करायचंय की जी कनेक्टेड आहे असं प्रूव्ह करायचंय. मग कनेक्टेड आहे असं प्रूव्ह करायचं म्हणजेच बाय डेफिनेशन मला काय प्रूव्ह करावं लागणार की तुम्ही कोणताही ग्राफ कनेक्टेड केव्हा असतो, जर त्या ग्राफ मधले कोणतेही दोन व्हर्टायसेस तुम्ही चूज केलेत तर त्या दोन व्हर्टायसेस मध्ये ग्राफ मध्ये पाथ एक्झिस्ट व्हायला हवा, तर आपण कनेक्टेड ग्राफ आहे असं म्हणतो. इफ देअर एक्झिस्ट अ पाथ बिटवीन एनी टू व्हर्टायसेस ऑफ ए ग्राफ देन ग्राफ इज कॉल्ड अ कनेक्टेड ग्राफ. मग आता इथे सुद्धा जी ग्राफ कनेक्टेड आहे असं प्रूव्ह करायचं म्हणजे जी ग्राफ मधल्या कोणत्याही दोन आर्बिटरी व्हर्टायसेस मध्ये ग्राफ मध्ये पाथ एक्झिस्ट होतो असं आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. सो आपण काय कन्सिडर करतोय, यू अँड व्ही बी द टू आर्बिटरी व्हर्टायसेस इन ग्राफ जी. हे दोन मी व्हर्टायसेस ग्राफ जी मधले आर्बिटरी व्हर्टायसेस कन्सिडर केले. जर या आर्बिटरी व्हर्टायसेस मध्ये ग्राफ जी मध्ये मी पाथ एक्झिस्ट होतो असं दाखवू शकलो तर बाय डेफिनेशन मला जी ग्राफ कनेक्टेड आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. आता हे दोनही व्हर्टायसेस तुमचे जी ग्राफ मधले आहेत. आपण काय म्हणतो की ग्राफसाठी स्पॅनिंग ट्री एक्झिस्ट होते. मग ग्राफसाठी जर स्पॅनिंग ट्री एक्झिस्ट होत असेल तर त्याचं मिनिंग आहे की ग्राफ मधले व्हर्टायसेस कन्सिडर करून मला एक ट्री तयार करता येईल. मग आता स्पॅनिंग ट्री आहे म्हणजेच काय की ओरिजिनल ग्राफ मधले सगळे व्हर्टायसेस त्या ट्री मध्ये इन्क्लुडेड असतात. मग आता इथे यू आणि व्ही हे दोन आर्बिटरी व्हर्टायसेस जी ग्राफ मध्ये आहेत असं आपण म्हणतो. म्हणजेच ते दोनही व्हर्टायसेस जो काही आपण स्पॅनिंग ट्री टी कन्सिडर करतोय त्याच्यामध्ये सुद्धा असणार. ठीक आहे, यू आणि व्ही आर व्हर्टायसेस ऑफ कनेक्टेड सबग्राफ टी विच इज स्पॅनिंग ट्री ऑफ जी. कारण तुम्ही जी ची स्पॅनिंग ट्री टी कन्सिडर करता, सो जी मधले सगळे व्हर्टायसेस ट्री टी मध्ये असणार. यू आणि व्ही हे आर्बिटरी व्हर्टायसेस होते जी मधले, त्यामुळे ते सुद्धा आपल्याला ट्री टी मध्ये कन्सिडर करावे लागतील. पण मग आता ट्री टी मध्ये कन्सिडर करावे लागतील, पण ट्री कशी असते तर ऑलवेज इट्स अ कनेक्टेड ग्राफ. मग जर कनेक्टेड ग्राफ असेल तर त्या ग्राफ मधल्या कुठल्याही दोन व्हर्टायसेस मध्ये युनिक पाथ एक्झिस्ट होतो असं आपण म्हणतो. म्हणजे ट्रीच्या बाबतीत हे डेफिनेशन होल्ड होते की पाथ जो काही असतो तो युनिक असतो. मग आता इथे आपण यू आणि व्ही व्हर्टायसेस जी मधले घेतले होते, ते ट्री टी मध्ये आहेत असं पण म्हटलं. पण म्हणजेच काय मला म्हणता येईल की त्या दोन व्हर्टायसेस मध्ये एकतरी युनिक पाथ एक्झिस्ट होणार ट्री टी मध्ये, कारण हे सगळं डेफिनेशन वरनं होल्ड होतंय. मग आता त्या दोन व्हर्टायसेस मध्ये जर ट्री टी मध्ये पाथ एक्झिस्ट होत असेल तर तोच पाथ मला आहे तसाच जी ग्राफ साठी सुद्धा कन्सिडर करता येणार. कारण ट्री टी जी काही आहे ना ती तुमची स्पॅनिंग ट्री आहे. स्पॅनिंग सबग्राफ असणार. तो स्पॅनिंग सबग्राफ असणार म्हणजेच काय की त्याच्यामधले व्हर्टायसेस आणि एजेस या मुळात आधी जी ग्राफ मध्ये असतील तेवढ्याच आपल्याला चूज करायच्या आहेत. पण मग इथे यू आणि व्ही आर्बिटरी व्हर्टायसेस ट्री टी मधले कन्सिडर केले तर टी ही ट्री आहे, त्यामुळे त्या आर्बिटरी व्हर्टायसेस मध्ये कंपल्सरी पाथ एक्झिस्ट व्हायला पाहिजे, कारण ट्री आहे त्यामुळे कनेक्टेड ग्राफ असतो. म्हणजेच यू आणि व्ही या दोनही व्हर्टायसेस मध्ये ट्री टी मध्ये जो काही युनिक पाथ एक्झिस्ट होतोय त्यालाच मी असं म्हणू शकतो की दॅट पाथ कॅन बी एक्झिस्ट ऑल्सो फॉर जी. ठीक आहे. म्हणजेच त्या दोन व्हर्टायसेस मध्ये ट्री टी मध्ये पाथ होताच त्याच पाथला मी जी ग्राफ मध्ये सुद्धा कंटिन्यू केलं. म्हणजेच मी काय म्हणू शकतो, देअर एक्झिस्ट अ पाथ बिटवीन दीज टू व्हर्टायसेस इन ट्री अँड ऑल्सो इन जी. मग आर्बिटरी व्हर्टायसेस मी जी मधले कन्सिडर केले आणि त्या आर्बिटरी व्हर्टायसेस साठी
जी ग्राफमध्ये पाथ एक्झिस्ट होतो असं मी दाखवलं, इट इम्प्लाइज जी इज द कनेक्टेड बाय डेफिनेशन. कारण आपल्याला फक्त एवढंच प्रूव्ह करायचं ना, की आर्बिटरी व्हर्टायसेस कन्सिडर केल्यानंतर त्यांच्यामध्ये पाथ एक्झिस्ट व्हायला हवा. ओके, सो ट्री टी स्पॅनिंग ट्रीचा यूज केला, त्यामुळे मला व्हर्टायसेस आधी मुळात सगळे मिळणार. ट्री आहे त्यामुळे कनेक्टेड असणार, म्हणजे त्यांच्यामध्ये पाथ असणार. मग तोच पाथ मी आहे तसाच उचलून जी मध्ये सुद्धा कंटिन्यू केला, त्यामुळे ते दोन आर्बिटरी व्हर्टायसेस जी मध्ये सुद्धा कनेक्टेड झाले. मग ग्राफ मधले आर्बिटरी व्हर्टायसेस कनेक्टेड आहेत, इट इम्प्लाइज देअर एक्झिस्ट अ पाथ बिटवीन एनी टू व्हर्टायसेस ऑफ द ग्राफ. हे होल्ड होईल. इट इम्प्लाइज ग्राफ जी इज कनेक्टेड. म्हणजेच काय, आपला सेकंड पार्ट सुद्धा प्रूव्ह झाला, ज्याच्यामध्ये आपण अज्युम काय केलं की ग्राफ जो काही तुम्ही दिलेला आहे त्याच्यासाठी स्पॅनिंग ट्री एक्झिस्ट होते असं अज्युम केलं, आणि आपण प्रूव्ह काय केलं की तो जो काही ग्राफ असेल तो कनेक्टेड ग्राफ असतो. ओके, प्रिव्हियस टॉक मधला शेवटचा पॉईंट आणि या टॉक मधला हा फर्स्ट पॉईंट, हे दोन्ही कंबाईन केलं की मग तुमचं जे काही स्टेटमेंट आहे ते कम्प्लिटली प्रूव्ह होईल. ठीक आहे, बघा हा रिझल्ट समजलाय का? सोपा आहे रिझल्ट. पहिला पार्ट खूप मोठा आहे, दुसरा पार्ट मात्र छोटा आहे. डेफिनेशन वरनं लगेच होल्ड होतो. आता या टॉक मध्ये आपल्याला स्पॅनिंग ट्री किती मिळतात आणि त्या कशा कॅल्क्युलेट करायच्या याच्याबद्दलचं आपल्याला थिअरम्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत आपण फक्त बघितलं की ज्यावेळेस तुम्ही ग्राफ कन्सिडर करता त्यावेळेस त्या ग्राफसाठी तुम्हाला स्पॅनिंग ट्री मिळते. पण आता मात्र आपल्याला काय बघायचं आहे की जर मी तुम्हाला कुठलाही एक रॅन्डम ग्राफ उचलून दिला तर त्या ग्राफसाठी टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज किती येतात. याच्या अगोदर आपण फक्त एखादीच स्पॅनिंग ट्री लिहिली किंवा दोन स्पॅनिंग ट्रीज लिहिल्या, किंवा क्रुस्कल्स आणि प्रिन्स अल्गोरिदमने आपण मिनिमम वेटेड स्पॅनिंग ट्री मेन्शन करायला गेलो. पण प्रत्येक ग्राफसाठी काय एखाद दुसरी स्पॅनिंग ट्री असेल असं नाही ना. किती वेगवेगळ्या स्पॅनिंग ट्रीज मिळू शकतील, आपण काय एजेस व्हर्टायसेस चूज करतोय त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. त्यामुळे आता ह्याच्या पुढे आपण थिअरम आपल्याला एक बघायचा आहे की तुम्ही कोणताही एक ग्राफ कन्सिडर केलात तर त्या ग्राफसाठी असणाऱ्या टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज किती मिळतील हे आपल्याला युझिंग दॅट थिअरम कॅल्क्युलेट करता येईल. ओके, सो तो थिअरम बघण्याच्या अगोदर आपण एक डेफिनेशन बघू की जे आपल्याला त्या थिअरम मध्ये लागते, ती म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, तर बघा काय काय मेन्शन केलंय. इन अ ग्राफ जी, contraction of HE with end vertices U and V is the replacement. कोणाची रिप्लेसमेंट आहे, तर U आणि V हे दोन व्हर्टायसेसची रिप्लेसमेंट विथ अ सिंगल व्हर्टेक्स. U आणि V दोन व्हर्टायसेस होते, त्यांची आपण रिप्लेसमेंट केली विथ अ सिंगल व्हर्टेक्स हुज इन्सिडेंट एजेस आर द एजेस अदर दॅन E, दोज वेअर इन्सिडेंट टू U अँड V. म्हणजे आपण काय करणार आहोत, तर मी एखादी ग्राफ कन्सिडर करणार, त्या ग्राफ मधली कुठली तरी एक एज चूज करेन, त्याचे एंड व्हर्टायसेस असतील यू आणि व्ही, आणि कॉन्ट्रॅक्शन त्या एजचं करणं म्हणजेच काय की ती जी काही एज आहे त्याचे जे काही दोन एंड व्हर्टायसेस आहेत त्यांना रिप्लेस करायचं विथ अ सिंगल व्हर्टेक्स. त्यानंतर ती एज काढून टाकायची, ती एज घ्यायची नाही नवीन ग्राफमध्ये, आणि बाकीचं सगळं स्ट्रक्चर आहे तसंच ठेवायचं. मग जो काही मला रिझल्टिंग ग्राफ मिळणार आहे तो माझा झाला की एज कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतरचा ग्राफ. आणि ई एच जर मी कॉन्ट्रॅक्ट केली असेल तर रिझल्टिंग ग्राफ मी कसा डिनोट करणार, तर जी डॉट ई. ठीक आहे, जी ग्राफ मधनं ई एच चूज केली आणि ई एच कॉन्ट्रॅक्ट केली की मला जी डॉट ई ग्राफ मिळेल. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आधीच्या ग्राफमध्ये जेवढे एजेस असतील त्याच्यापेक्षा एक एज कमी तुमची जी डॉट ई मध्ये असणार आहे. नंबर ऑफ व्हर्टायसेस बाबत बघायला गेलं तरी सुद्धा ते तसं असणार, आधीच्या ग्राफमध्ये जेवढे व्हर्टायसेस असतील त्याच्यापेक्षा एक व्हर्टेक्स तुमचा पुढच्या ग्राफमध्ये कमी असणार. कारण आपण काय करतोय की दोन व्हर्टायसेसना सिंगल व्हर्टेक्सने रिप्लेस करतोय. हे नंबर ऑफ व्हर्टायसेस एकने कमी होणार, नंबर ऑफ एजेस एकने कमी होतील. कंपोनंट्स जे आहेत त्या कंपोनंट्स मध्ये काही फरक पडत नाही, कारण आपण मुळात एज कॉन्ट्रॅक्ट करतो ना. एज कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे काय होणार, आधी मुळात एज जी काही आहे ती दोन एंड व्हर्टायसेसवर डिपेंड असते. ते दोनही एंड व्हर्टायसेस त्या केसमध्ये ते एकमेकांना ऍडजस्टंट असतात. मग एज कॉन्ट्रॅक्ट केली म्हणून नंबर ऑफ कंपोनंट्स वाढले कमी झाले असं काही होत नाही, नंबर ऑफ कंपोनंट्स तेवढेच राहतात. ओके, आणि जर अगोदरचा ग्राफ तुमचा ट्री असेल तर एखादी एज कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतरचा मिळणारा ग्राफ सुद्धा ट्रीच असते. सो हे थोडक्यात रिमार्क झाले की
कॉन्ट्रॅक्शन केल्यामुळे काय काय होतं. आपण आता एक एक्झाम्पल आधी बघू की मी खरंच एखादा ग्राफ घेतला आणि त्याच्यामधली एखादी एज कॉन्ट्रॅक्ट केली तर ग्राफ कसा दिसेल. आता इथे बघा जी ग्राफ कन्सिडर केलाय आणि सीडी एज ला ई एज कन्सिडर केलाय. हा झाला माझा जी ग्राफ. मग आता ज्यावेळेस मी जी डॉट ई ग्राफ तयार करेन त्यावेळेस मी काय करणार, तर मी आधी पहिल्यांदा एज चूज करेन. सो मी ई एज चूज केली. ई एच चे जे एंड व्हर्टायसेस आहेत त्या एंड व्हर्टायसेसच्या ऐवजी नवीन ग्राफ मध्ये मी एक सिंगल व्हर्टेक्स कन्सिडर करेन. ओके. सो इथे जो हा सी आणि डी इथे सेपरेट होता तो इथे जाऊन मला फक्त सी व्हर्टेक्स कन्सिडर करायचा आहे आणि मी मेन्शन काय करणार सी इक्वल टू डी. आणि ई एज जी माझी आहे ती ई एज मी इथनं काढूनच टाकली. तिथे मला एज कुठेही मिळणार नाही. सेल्फ लूप दाखवला वगैरे असं काही करायचं नाही. ती एजेस मुळात काढून टाकायची. बाकीचे व्हर्टायसेस बाकीच्या एजेस या सगळ्या आहे तशाच राहणार. सो ए व्हर्टेक्स बी व्हर्टेक्स आहे तसेच राहिले. त्यानंतर एसी एज, एबी एज आणि बीडी एज या सुद्धा आहे तशाच राहिल्या. फक्त त्याच्यामध्ये झालं काय की सी आणि डी जे दोन व्हर्टायसेस अगोदरच्या ग्राफमध्ये वेगवेगळे होते ते नवीन ग्राफमध्ये एकच व्हर्टेक्स आपण त्याला ट्रीट करतोय. त्यामुळे तुम्हाला एसी एज आणि बीडी एज या एकाच व्हर्टेक्सवर इन्सिडेंट झालेल्या एजेस दिसतील. ठीक आहे. मग हा जो काही मला ग्राफ मिळाला दॅट इज कॉल्ड जी डॉट ई ग्राफ. दिलेल्या ग्राफ मधनं मी एज चूज केली आणि ती एज कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतरचा मिळालेला ग्राफ जी डॉट ई. सो हे एक्झाम्पल झालंय कॉन्ट्रॅक्शनचं. अजून एक आपण एक्झाम्पल बघू. बघा इथे अजून एक परत जी ग्राफ कन्सिडर केलाय. आता ग्राफ मध्ये ई एज मेन्शन केली आहे. सीबी एज ती आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायची. त्यामुळे नवीन मिळणारा ग्राफ आपण डिनोट करणार जी डॉट ई ने. ओके. मग आता सीबी एज आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायचे म्हणजेच काय की एक आपल्याला सिंगल व्हर्टेक्स घ्यायचा आहे त्यालाच सी आणि त्यालाच बी असं म्हणायचं आहे. सो इथे सिंगल व्हर्टेक्स घेऊन टाकला त्याला बी इक्वल टू सी मेन्शन करून टाकलं. आता ओरिजिनल ग्राफ मध्ये ई एज होती पण आता मुळात तेच दोन व्हर्टायसेस मी कॉन्ट्रॅक्ट करतोय त्यामुळे आता ते काही एज आपल्याला नाही ड्रॉ करायचे. पण मग उरलेलं काय काय आहे तर डी व्हर्टेक्स आहे तसाच ऍड केला, ए व्हर्टेक्स आहे तसाच ऍड केला, एफ व्हर्टेक्स आहे तसाच ऍड केला. त्याच्यानंतर डीए एज मेन्शन करून टाकली. डीसी एज आणि एबी एज या दोन्ही एजेस एकाच व्हर्टेक्सवर इन्सिडेंट होणार कारण ते डीसी आणि एबी अशा दोन वेगवेगळ्या एजेस होत्या पण आता मुळात माझा व्हर्टेक्सच एक झाला. आणि त्याच्यानंतर सी एफ आणि बी एफ अशा दोन एजेस होत्या. त्या दोनही एजेस आता बी इक्वल टू सी या व्हर्टेक्सवरच इन्सिडेंट होणार. त्यामुळे मिळालं काय तर पॅरलल एजेस मिळाल्या. ठीक आहे. सुरुवातीचा ग्राफ हा आपला सिंपल ग्राफ असेल पण एकदा का मी कॉन्ट्रॅक्शन केलं की मात्र ग्राफमध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज बदललेल्या दिसतील. म्हणजे जो अगोदर सिंपल ग्राफ होता तो आता मात्र मल्टीग्राफ झाला कारण त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पॅरलल एजेस दिसत आहेत. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला एजेस कॉन्ट्रॅक्ट करता येणं शक्य आहे. सो रिमार्क इम्पॉर्टंट की नंबर ऑफ व्हर्टायसेस नंबर ऑफ एजेसवर काय काय फरक पडेल तर दोन्ही एक एकने कमी होतील. कंपोनंट्सवर काहीच फरक पडणार नाही. जर दिलेला ग्राफ ट्री असेल आणि तुम्ही त्यातली एखादी एज जर कॉन्ट्रॅक्ट केली तर नवीन मिळणारा ग्राफ सुद्धा परत ट्रीच राहणार. कारण एज कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे कुठे सायकल तयार झालं म्हणजे अगोदर नव्हतं आणि आता तयार झालं असं होत नाही. हे ग्राफवर डिपेंड असतं टोटली. पण जर अगोदरची ट्री असेल तर नंतरची सुद्धा तुमची ट्रीच असेल. हा एक त्यातला रिमार्क आहे. बघा ही फर्स्ट डेफिनेशन एक समजली का ज्याच्यामध्ये आपण एज कॉन्ट्रॅक्ट केली. आता नेक्स्ट हे थिअरम की जे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग ह्याच्यावर येऊ शकतं. प्रॅक्टिकल एक्झामला याच्यावरचा 100% प्रॉब्लेम येतो. इफ E is not a loop of G, then prove that हे एक काहीतरी स्टेटमेंट दिलंय. एखादा आपण ग्राफ कन्सिडर करतोय आणि त्या ग्राफमध्ये ई एज लूप नाहीये असं जर दिलेलं असेल तर आपल्याला एक इक्वेशन मिळतं. हे इक्वेशन काय सांगतं तर त्याचं मिनिंग आहे एल एच एस जी दिली आहे त्याचं मिनिंग आहे टो ऑफ जी. ओके. एल एच एस जी काही आहे त्याचं मिनिंग आहे टो ऑफ जी. टो ऑफ जी म्हणजे काय की टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज ऑफ ग्राफ जी. जर मी लिहिलं असतं टो ऑफ झेड तर त्याचं मिनिंग काय
total number of spanning trees of graph Z. ओके, सपोज मी लिहिलं असतं टो ऑफ एम मायनस व्ही वर्टेक्स. त्याचं मिनिंग काय असतं? टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज ऑफ द ग्राफ, आणि तो ग्राफ कसा डिनोट केलाय तर एम ग्राफ मायनस सिंगलटन वर्टेक्स व्ही. मग याची व्हॅल्यू म्हणजेच एखाद्या ग्राफच्या टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणजेच काय असतं तर जी मायनस ई ग्राफच्या टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लस जी डॉट ई ग्राफच्या टोटल नंबर ऑफ ट्रीज असं ते कॉम्बिनेशन आहे. जी मायनस ई ग्राफच्या टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लस जी डॉट ई च्या टोटल नंबर ऑफ ट्रीज या दोघांची सम केली की जी काही मला व्हॅल्यू मिळते दॅट इज द व्हॅल्यू ऑफ टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज ऑफ ग्राफ जी. ठीक आहे. सो हे थिअरम आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण बघूया काय काय सुरुवातीपासून मेन्शन केलंय ते. सुरुवातीला बघा, वी हॅव ई बिलॉंग्स टू ई ऑफ जी विच इज नॉट अ लूप. सो ग्राफ कन्सिडर केला एक जी ग्राफ, आणि त्या जी ग्राफ मध्ये ई ही एज कन्सिडर केली आणि ती लूप नाहीये असं दिलंय. कारण आपण लूप असेल तर स्किप करणार आहोत. आपल्याला हा थिअरम अप्लाय करायचा आहे कोणत्या एजेस साठी तर ज्या एजेस लूप नाहीये त्यांच्यासाठी. सो सुरुवातीला ई एज कन्सिडर केली ग्राफ जी मधली. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की टो ऑफ जी म्हणजे टोटल नंबर ऑफ ग्राफ जी इक्वल टू टोटल नंबर ऑफ ग्राफ टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज ऑफ जी मायनस ई प्लस टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज ऑफ जी डॉट ई असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्याचं मिनिंग प्रत्येकाचं मेन्शन केलंय की टो ऑफ जी मायनस ई काय तर इट इज द नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज ऑफ द ग्राफ जी मायनस ई अँड टो ऑफ जी डॉट ई इज द नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज ऑफ ग्राफ जी डॉट ई. आता हे जे काही थिअरम आहे ना हे आपण दोन पार्ट्स मध्ये डिव्हाइड करणार. मी जरा लिहितो हे. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय तर टो ऑफ जी इक्वल टू टो ऑफ जी मायनस ई प्लस टो ऑफ जी डॉट ई असं आपल्याला ऍट द एंड प्रूव्ह करायचं आहे. आता कसं होणार आहे की ज्या वेळेस तुम्ही एखादी टास्क परफॉर्म करता त्यावेळेस त्याच्या बरोबरीने कदाचित अजून एखादी टास्क पण असू शकेल, म्हणजे दोन टास्क कदाचित असू शकतील आणि त्यावेळेस तुम्ही परफॉर्म करता. सपोज तुम्हाला दोनही टास्क परफॉर्म करायचे आहेत. ओके, सपोज तुम्हाला दोनही टास्क परफॉर्म करायचे आहेत तर मग तुम्ही काय म्हणता की मला म्हणजे एक ए आहे आपण कन्सिडर करू, दुसरी बी आहे. ए आणि बी दोन्ही टास्क परफॉर्म करायचे असतील तर मी म्हणताना काय म्हणतो की मला ए अँड बी या दोनही टास्क परफॉर्म करायचे आहे. मग त्याला आपण म्हणतो इट्स अ मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. ठीक आहे, इट्स अ मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. त्या केसमध्ये आपण याचे एम वेज आणि याचे एन वेज असतील तर टोटल नंबर ऑफ वेज टू डू बोथ द टास्क आर एम इंटू एन वेज असं म्हणतो. पण सपोज मी असं म्हटलं की तुम्ही आयदर ए परफॉर्म करा किंवा बी परफॉर्म करा, म्हणजे काय आलं ऑर आलं. इथे काय होतं अँड होतं. मग अँड आणि ऑर मध्ये फरक आहे. परत एकदा ए टास्क परफॉर्म करण्यासाठी एम वेज आणि बी टास्क परफॉर्म करण्यासाठी एन वेज असतील, आणि जर दोघांपैकी कुठली तरी एक टास्क परफॉर्म करा असं जर मी तुम्हाला सांगितलं तर त्या केसमध्ये तुम्ही काय कराल तर तुम्ही मेन्शन कराल एम प्लस एन वेज आहेत कुठली तरी एक टास्क परफॉर्म करण्यासाठी, आणि दोनही टास्क परफॉर्म करण्यासाठी तुम्ही म्हणता की एम इंटू एन वेज आहे. सो हे झालं मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल आणि ह्याला म्हणतो आपण ऍडिशन प्रिन्सिपल. ठीक आहे, आता ह्या ऍडिशन प्रिन्सिपलचाच यूज आपल्याला करायचा आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की टो ऑफ जी ची व्हॅल्यू इक्वल टू टो ऑफ जी मायनस ई प्लस टो ऑफ जी डॉट ई एवढी आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं. मग इथे मला जी चे टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज म्हणजेच जी मायनस ई च्या स्पॅनिंग ट्रीज प्लस जी डॉट ई च्या स्पॅनिंग ट्रीज असं काहीतरी दिसतंय, पण इथे प्लस आहे ना म्हणजे ऑर. मग आपण काय करणार की जी च्या टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीला आपण दोन पार्ट्स मध्ये डिव्हाइड करणार. आणि हे कशावर डिव्हाइड करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला एक एज चूज करावी लागेल. आपण एक कन्सिडर करूया ई ही एज कन्सिडर करू विच बिलॉंग्स टू ई ऑफ जी. एक ग्राफ मधली मी एज चूज केली. आता ज्यावेळेस मी ग्राफ मधली एज चूज करतोय त्याच्यानंतर मी जर जी ची एखादी स्पॅनिंग ट्री तयार केली तर कदाचित असं होईल की जी ग्राफ मधल्या स्पॅनिंग ट्रीज मध्ये ई एज आहे, किंवा कदाचित असंही होईल जी ग्राफच्या स्पॅनिंग ट्रीज मध्ये ई एज नाही. बघा मी काय म्हणतो,
ज्यावेळेस मी जीच्या वेगवेगळ्या स्पॅनिंग ट्रीज तयार करतोय त्यावेळेस त्या वेगवेगळ्या स्पॅनिंग ट्रीज मध्ये काही स्पॅनिंग ट्रीज मध्ये ई एज असेल, काही स्पॅनिंग ट्रीज मध्ये ई एज नसेल, असं होऊ शकतं ना. मग ज्यावेळेस मी जीचे टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज फाइंड आउट करायला जाईन त्यावेळेस जीच्या अशा मी स्पॅनिंग ट्रीज फाइंड आउट करेन की ज्याच्यामध्ये ई एज आहे, आणि जीच्या मी अशा स्पॅनिंग ट्रीज कन्सिडर करेन ज्याच्यामध्ये ई एज नाही. मग ज्या वेळेस मी दोनही प्रकारच्या स्पॅनिंग ट्रीज कंबाईन करेन त्यावेळेस मला फायनल व्हॅल्यू मिळेल टो ऑफ जी ची बाय टेक्निकली जीच्या स्पॅनिंग ट्रीज म्हणजे जीच्या अशा सगळ्या स्पॅनिंग ट्रीज ज्याच्यामध्ये ई एज आहे आणि जीच्या अशा सगळ्या स्पॅनिंग ट्रीज ज्याच्यामध्ये ई एज नाही, दोघांची मी ऍडिशन केली की मला जीच्या टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज मिळणार. हे तर ऑब्विस आहे ना. मग आपण काय करणार आहोत की ह्या ज्या दोन केसेस कन्सिडर केल्या ना की ई एज असली तर काय होईल आणि दुसरी केस काय ई एज नसली तर काय होईल आणि त्यांच्या स्पॅनिंग ट्रीज, सो आपण रिलेट करणार. ठीक आहे, बघा आपण रिलेट करणार आहोत. ज्यावेळेस मी म्हणतोय की ई एज नाही, जीच्या स्पॅनिंग ट्री मध्ये ई एज नाही, सो त्या केसला मी जी मायनस ईच्या स्पॅनिंग ट्रीज बरोबर काहीतरी रिलेट करेन. आणि ज्यावेळेस मी म्हणतो की ई एच आहे ग्राफमध्ये आणि जर मी त्याची स्पॅनिंग ट्री कन्सिडर केली तर त्याला मी जी डॉट ईच्या स्पॅनिंग ट्रीजला रिलेट करतो. सो हे एकदा का रिलेट केलं की टो ऑफ जी मला या दोन पार्ट्स मध्ये ब्रेक करता येतोय ना. मग त्याच्याऐवजी मी काय दाखवेन की त्यातला हा एक पार्ट म्हणजे हेच आहे आणि हा दुसरा पार्ट म्हणजे हेच आहे. मग मी टो ऑफ जी ला ह्या दोघांमध्ये ब्रेक केलं काय किंवा ह्या दोघांमध्ये ब्रेक केलं काय, हे ट्रू आहे, सो हे सुद्धा ट्रू असणार. म्हणजेच जीच्या स्पॅनिंग ट्रीज म्हणजेच जी मायनस ईच्या स्पॅनिंग ट्रीज प्लस जी डॉट ईच्या स्पॅनिंग ट्रीज असं मी बेसिकली प्रूव्ह करायला जाईन. पण मला हे रिलेट करता येणं गरजेचं आहे. म्हणजे मला काय करायचंय की जर मी आता जी ची स्पॅनिंग ट्री कन्सिडर केली, बघा मी काय म्हणतोय, जी ची स्पॅनिंग ट्री कन्सिडर केली ज्याच्यामध्ये ई एज नाहीच, तर अशा मला स्पॅनिंग ट्रीज मिळतील ना काहीतरी. मग तो आकडा मला टो ऑफ जी ने डिनोट करावा लागेल वेअर ई डज नॉट बिलॉंग्स टू स्पॅनिंग ट्री असं आपण म्हणणार. मग आपण तो आकडा रिलेट कशाला करणार की द व्हॅल्यू ऑफ धिस इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ टो ऑफ जी मायनस ई, असं आपल्याला प्रूव्ह करता येतं का, आपण चेक करू. सो हा एक पार्ट झाला. आणि दुसरा पार्ट मध्ये काय होणार, जी ची जी काही स्पॅनिंग ट्री आहे त्याच्यामध्ये ई आहे असं म्हणतो. मग मी त्याला रिलेट कशाला करेन तर टो ऑफ जी डॉट ई ने, आणि याची व्हॅल्यू आणि जर म्हणजे जी ची टो ऑफ जी ची व्हॅल्यू आणि टो ऑफ जी डॉट ई ची व्हॅल्यू या जर सेम आल्या वेन ई बिलॉंग्स टू द स्पॅनिंग ट्री, तर मग मला ह्याला रिप्लेस म्हणजे ह्याने रिप्लेस करता येणं शक्य आहे. ठीक आहे, बघा लक्षात येत आहे का. मी परत एकदा सांगतो थोडक्यात काय करायचंय आपल्याला. टो ऑफ जी इक्वल टू टो ऑफ जी मायनस ई प्लस टो ऑफ जी डॉट ई असं प्रूव्ह करायचंय. आपण टो ऑफ जी कन्सिडर करतोय त्यावेळेस त्याचं मिनिंग काय, टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज. ठीक आहे, पण ह्या टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज या दोन पार्ट्स मध्ये डिवाइड असणार. मी एखादी एज बिलॉंग्स टू ई ऑफ जी कन्सिडर केली तर काही स्पॅनिंग ट्रीज अशा असतील की ज्याच्यामध्ये ई एज आहे, पण काही स्पॅनिंग ट्रीज अशा असतील की ज्याच्यामध्ये ई एज नाही. आणि आपल्याला तर प्रूव्ह करायचं आहे की जीच्या स्पॅनिंग ट्री म्हणजे धिस प्लस धिस. मग मी काय करेन की ई एज नाहीचे अशा ज्या काही स्पॅनिंग ट्रीज आहेत तो आकडा आणि टो ऑफ जी मायनस ई चा आकडा सेम दाखवेल. आणि ई ज्याच्यामध्ये स्पॅनिंग म्हणजे ज्या स्पॅनिंग ट्रीज मध्ये ई आहे त्याची व्हॅल्यू आणि टो ऑफ जी डॉट ई ची व्हॅल्यू ह्या दोन सेम आहेत असं दाखवेन. म्हणजे मी ह्याची व्हॅल्यू म्हणजे ह्याची ऍडिशन प्लस ह्याची ऍडिशन, त्याच्याऐवजी मी ह्याची ऍडिशन प्लस ह्याची ऍडिशन असं लिहू शकतो. सो आता मी रिलेट करतो. आपण बघा काय म्हणतोय की ज्या स्पॅनिंग ट्रीज मध्ये ई एज नाही असा जो काही मला आकडा मिळेल तो आकडा म्हणजेच जी मायनस ईच्या स्पॅनिंग ट्री एवढाच आहे असं मला प्रूव्ह करायचंय. म्हणजे एवढा आहे असं मला प्रूव्ह करायचंय. मग आता ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता की मी एखादी स्पॅनिंग ट्री कन्सिडर केली जी ची, पण त्या स्पॅनिंग ट्री मध्ये ई एज नाहीच, मग ती जी काही मला मिळणारी स्पॅनिंग ट्री आहे ना तीच स्पॅनिंग ट्री
मला जी मायनस ई ग्राफची सुद्धा स्पॅनिंग ट्री म्हणून कन्सिडर करता येईल की? कारण जी ची तुम्ही स्पॅनिंग ट्री कन्सिडर करताय आणि ई एज नाही, म्हणजे थोडक्यात काय, आधी जी मधले सगळे व्हर्टायसेस त्या स्पॅनिंग ट्री मध्ये असतील आणि बाकीच्या एजेस असतील आणि मिळणारी ट्री ही मिळणारा ग्राफ ही ट्री असेल. मग इथे सुद्धा जी मायनस ई ची ज्यावेळेस तुम्ही स्पॅनिंग ट्री तयार कराल, त्यावेळेस जी मायनस ई मधले सुद्धा सगळे व्हर्टायसेस असणार आणि काही एजेस असतील, पण 100% ई एज नसणार. कारण मुळात आपण ग्राफ कुठला कन्सिडर करतोय, तर जी मायनस ई ग्राफ कन्सिडर करतोय. ग्राफमध्येच एज नाही तर त्याच्या स्पॅनिंग ट्री मध्ये कुठे येणार? त्यामुळे जी ची स्पॅनिंग ट्री ज्याच्यामध्ये एज नाही, म्हणजेच जी मायनस ई ची स्पॅनिंग ट्री असं मला कन्सिडर करता येणं शक्य आहे. अँड वाईस वर्सा, म्हणजे जी स्पॅनिंग ट्री जी मायनस ई ची असेल, ती स्पॅनिंग ट्री मला जी ची सुद्धा स्पॅनिंग ट्री म्हणून कन्सिडर करता येईल. मग आता टो ऑफ जी इन विच त्या स्पॅनिंग ट्री मध्ये ई नाही ही व्हॅल्यू आणि टो ऑफ जी मायनस ई ही व्हॅल्यू माझी सेम झाली. कारण एजच नाहीये आणि त्याची स्पॅनिंग ट्री ज्या काही व्हॅल्यू असेल, 10 असतील, 15 असतील, आणि त्याच सगळ्या स्पॅनिंग ट्रीज मला जी मायनस ईच्या सुद्धा कन्सिडर करता येणार. कारण जी ग्राफ आणि जी मायनस ई ग्राफ मध्ये विशेष काहीच फरक नाहीये, फक्त आपण एज काढून टाकली आहे. नंबर ऑफ व्हर्टायसेस तर तेवढेच राहणार. मग मुळात जी मध्ये एजच आपण चूज करत नाही आहोत आणि जी मायनस ई मध्ये एजच नाही, त्यामुळे दोन्ही ठिकाणी येणाऱ्या स्पॅनिंग ट्रीज या सेम असणार. मग दोन्ही ठिकाणी येणाऱ्या स्पॅनिंग ट्रीज जर सेम असतील तर त्यांचा आकडा पण सेम असेल. आकडा पण सेम असेल म्हणजे टो ऑफ जी ची व्हॅल्यू आणि टो ऑफ जी मायनस ई ची व्हॅल्यू ही सेम असणार. सो एक मला आलं प्रूव्ह करता. आता दुसरं मला काय प्रूव्ह करायचंय, की मला जी ची जी काही स्पॅनिंग ट्री कन्सिडर करायची त्याच्यामध्ये ई एज घ्यायची आहे. ओके, जी ची स्पॅनिंग ट्री जी कन्सिडर करायची त्याच्यामध्ये मला ई एज घ्यायची आहे. पण मग आता ज्यावेळेस तुम्ही जी ची स्पॅनिंग ट्री कन्सिडर करताय ज्याच्यामध्ये ई एज आहे, तीच स्पॅनिंग ट्री मला जी डॉट ई ची सुद्धा स्पॅनिंग ट्री म्हणून कन्सिडर करता येईल. कारण जी ची स्पॅनिंग ट्री आणि ई एज आहे, म्हणजे बेसिकली काय होणार, की ई चे जे एंड व्हर्टायसेस असतील ते तुम्हाला त्या स्पॅनिंग ट्री मध्ये ऍडजेसंट आहेत असं दाखवावं लागेल. पण मग ज्यावेळेस तुम्ही जी डॉट ई ग्राफ कन्सिडर करताय त्याच्यामध्ये बेसिकली काय होणार, की ते दोन व्हर्टायसेस एंड व्हर्टायसेस जे असणार आहेत, तो सिंगल व्हर्टेक्सच असेल. मग तो एकमेकांना ऍडजस्टंटच असणार आहे. सो ऍडजस्टन्सीचा काही फरक पडणार नाही. आपल्याला काय हवंय, की ह्या केसमध्ये सुद्धा टो ऑफ जी ची व्हॅल्यू आणि टो ऑफ जी डॉट ई ची व्हॅल्यू ही सेम मिळते की नाही एवढंच चेक करायचं आहे. ओके, दोघांच्याही व्हॅल्यूज. आता यातला टो ऑफ जी म्हणजे काय, तर स्पॅनिंग ट्री ई कंटेन करणारा. इथे कसं होतं, तर स्पॅनिंग ट्री ई कंटेन न करणारा होता, त्यामुळे त्याची व्हॅल्यू आणि टो ऑफ जी मायनस ई ची व्हॅल्यू सेम झाली. इथे मात्र स्पॅनिंग ट्री मध्ये ई आहे आणि त्याच्या अशा टोटल ज्या काही नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज मिळतील ती व्हॅल्यू आणि जी डॉट ई या ग्राफच्या टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज मला इक्वल मिळतात की नाही चेक करायचं. ओके, आपण ते कॉम्बिनेट्रिक्सची कन्सेप्ट वापरून बघूया. बघा एकदम सोपं आहे, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. आपण एक ग्राफ कन्सिडर करतो जी, दुसरा एक ग्राफ कन्सिडर करतोय जी डॉट ई. जी ग्राफ मध्ये व्हर्टायसेस किती आहेत, तर पी व्हर्टायसेस आणि क्यू एजेस. जी मायनस जी डॉट ई ग्राफ मध्ये काय होणार, जी डॉट ई ग्राफ मध्ये तर पी मायनस वन व्हर्टायसेस आणि क्यू मायनस वन एजेस होतील. ज्यावेळेस मी इथे ट्रीज कंटेनिंग एच ई आहे असं म्हणतो, त्यावेळेस एच ई मला फिक्स करावीच लागणार, म्हणजे एच ई मला फिक्स घ्यावीच लागणार. आता जी ग्राफची स्पॅनिंग ट्री म्हणजे त्याच्यामध्ये येणारे नंबर ऑफ व्हर्टायसेस माझे पी असणार आहेत आणि एजेस किती असायला पाहिजे, तर पी मायनस वन एवढ्या एजेस असायला पाहिजेत. पण त्यापैकी तुम्ही काय म्हणताय, ई एजला फिक्स करून टाकलं, म्हणजे मग अजून मला किती एजेस चूज करावे लागणार, तर पी मायनस टू एजेस मला चूज करावे लागतील. पण माझ्याकडे ओव्हरऑल एजेस किती आहेत, तर क्यू एजेस आहे आणि त्यापैकी एक एज मला घ्यायचीच आहे. म्हणजे माझ्या उरलेल्या एजेस किती, तर क्यू मायनस वन एजेस. आणि मग मला क्यू मायनस वन एजेस मधून पी मायनस टू एजेस चूज करायचे आहेत. मग क्यू मायनस वन एजेस मधनं पी मायनस टू एजेस चूज करणं म्हणजेच मला तेवढ्या स्पॅनिंग ट्रीज मिळणं. ओके, पी मायनस वन
क्यू मायनस वन एजेस मधून पी मायनस टू एजेस मला चूज करावे लागतील ना, कारण माझा ग्राफ, माझी स्पॅनिंग ट्री जी काही होणार आहे ती पी पी व्हर्टायसेस वरची स्पॅनिंग ट्री असेल. सो पी मायनस वन एजेस लागतील, पण त्यापैकी एक एज आपण फिक्स घेतलीये. ई घ्यायचीच काही झालं तरी, कारण या सगळ्या स्पॅनिंग ट्रीज ई ला कंटेन करणाऱ्या स्पॅनिंग ट्रीज आहेत. म्हणजे अजून मला क्यू मायनस टू एजेस चूज करावे लागणार, पण सॉरी, पी मायनस टू एजेस चूज करावे लागणार, पण त्या किती एजेस मधनं, तर क्यू मायनस वन एजेस मधनं चूज करावे लागणार. मग त्या मी पी मायनस टू एजेस जेवढ्या वेगवेगळ्या वेज मधनं चूज करेन तेवढ्या मला वेगवेगळ्या स्पॅनिंग ट्रीज मिळतील. म्हणजेच मला एवढ्या स्पॅनिंग ट्रीज मिळतील केव्हा, वेन माय ग्राफ इज जी, आणि त्या ग्राफची अशी स्पॅनिंग ट्री जी ई ला कंटेन करेल. म्हणजेच माझी ही व्हॅल्यू आणि टो ऑफ जी ची व्हॅल्यू, या दोन व्हॅल्यू सेम झाल्या. मला प्रूव्ह काय करायचं आहे की टो ऑफ जी आणि टो ऑफ जी डॉट ई ची व्हॅल्यू सेम प्रूव्ह करायची. मग आता हे सगळं सेम आपण जी डॉट ई ग्राफ साठी बघूया काय येतं. मग आता जी डॉट ई ग्राफ साठी स्पॅनिंग ट्री तयार करायचे. टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस किती, तर पी मायनस वन. टोटल नंबर ऑफ एजेस क्यू मायनस वन. याच्यात कुठली एज घ्यायची नाही घ्यायची असं आहे का, असं काहीच दिलेलं नाही. म्हणजे मुळात आधी मला याच्यात किती एजेस घ्याव्या लागणार, तर ग्राफमध्ये जेवढे व्हर्टायसेस आहेत मायनस वन तेवढ्या एजेस घ्याव्या लागतील. म्हणजेच मला पी मायनस टू एजेस घ्याव्या लागतील. पण मग पी मायनस टू एजेस मी किती एजेस मधनं चूज करणार, तर क्यू मायनस वन एजेस मधनं चूज करणार. मग क्यू मायनस वन एजेस मधून पी मायनस टू एजेस चूज करणं म्हणजेच टोटल नंबर ऑफ वेज तुमचे आले एवढे. पण टोटल नंबर ऑफ वेज आले म्हणजेच तेवढ्या टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज आल्या. कोणाच्या, तर जी डॉट ई च्या. म्हणजेच टो ऑफ जी ची व्हॅल्यू. मग आता दिसताना काय दिसतंय, तर ही एक व्हॅल्यू आणि ही दुसरी व्हॅल्यू, या दोनही व्हॅल्यू सेम दिसत आहेत. पण पहिली व्हॅल्यू कसली आहे, तर जी च्या स्पॅनिंग ट्रीज ज्याच्यामध्ये एच ई आहे. आणि दुसरी व्हॅल्यू कसली आहे, तर जी डॉट ई च्या स्पॅनिंग ट्रीज ज्या काही आपण कन्सिडर करू त्या. पण म्हणजेच टो ऑफ जी ची व्हॅल्यू आणि टो ऑफ जी डॉट ई ची व्हॅल्यू. सो हे आपलं होल्ड झालं. पहिल्या केसमध्ये हे होल्ड झालं, आताच्या केसमध्ये हे होल्ड झालं. पण कितीही काही झालं ना, तरी मला दोघांपैकी कुठली तरी एकच गोष्ट चूज करायची आहे. कारण ज्यावेळेस मी एखाद्या ग्राफची स्पॅनिंग ट्री कन्सिडर करतो त्यावेळेस त्या स्पॅनिंग ट्री मध्ये आयदर एच ई असेल किंवा एच ई नसणार. मग एच ई असेल तर माझ्या पॉसिबिलिटीज, एच ई नसेल तर माझ्या पॉसिबिलिटीज. सो आयदर ऑर असणार ना, कोणती तरी एकच गोष्ट घडणार. मग कोणती तरी एकच गोष्ट घडणार म्हणजेच काय, ऍडिशन प्रिन्सिपल. म्हणजेच टो ऑफ जी ची व्हॅल्यू म्हणजे टो ऑफ जी मायनस ई ची व्हॅल्यू ऑर टो ऑफ जी डॉट ई ची व्हॅल्यू. दॅट इज धिस इक्वेशन इज प्रूव्ड. सो ग्राफ जी मधल्या टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज म्हणजेच ग्राफ जी मायनस ई च्या स्पॅनिंग ट्रीज प्लस ग्राफ जी डॉट ई च्या स्पॅनिंग ट्रीज. ठीक आहे. बघा आता हे लक्षात आलंय का एक्सप्लेनेशन. सेकंड पार्टचं एक्सप्लेनेशन जरा आपल्याला कॉम्बिनेट्रिक्सने प्रूव्ह करावं लागलं. फर्स्ट पार्टचं एक्सप्लेनेशन सोपं होतं, कारण त्याच्यामध्ये आपण एज घेतच नाही आणि जी मायनस ई मध्ये सुद्धा एज नसतेच, त्यामुळे ते बरोबर मॅच झालं. सेकंड साठी फक्त आपल्याला जरा बघावं लागलं. ठीक आहे. बघा हे समजलंय का प्रूफ, एकदा आपण नोट्स मध्ये बघूया. बघा इथे मेन्शन केलंय, सिन्स एव्हरी स्पॅनिंग ट्री ऑफ जी that does not contain E is also spanning tree of G minus E. And also, every spanning tree of G minus E is a spanning tree of G that does not contain E. त्यामुळे total number of spanning trees of G, that is tau of G that does not contain E, हे important, is the same as total number of spanning trees of G minus E, that is tau of G minus E. हे एक बायजेक्शन झालं. आणि दुसरं बायजेक्शन कोणामधलं, तर टो ऑफ जी दॅट कंटेन्स ई अँड टो ऑफ जी डॉट ई यांच्यामधलं बायजेक्शन. सो त्याने आपल्याला काय मिळेल, इच स्पॅनिंग ट्री ऑफ जी दॅट कंटेन्स ई इज ऑल्सो अ स्पॅनिंग ट्री ऑफ जी डॉट ई. ठीक आहे. आता ते आपण कॉम्बिनेट्रिक्सने जे बघितलं ते. अँड वाईस वर्सा. Therefore, total number of spanning trees of G that contain E, that is tau of G, is same as the total number of spanning trees of G dot E and tau of G dot E. Yes, that is tau of G dot E. So दोन बायजेक्शन्स मी कंबाईन केली की मला फायनली मिळेल की टो ऑफ जी म्हणजेच काय, तर टो ऑफ जी मायनस ई
प्लस टो ऑफ जी डॉट ई. हे ऍडिशन प्रिन्सिपल का? कारण मी ज्यावेळेस स्पॅनिंग ट्री कन्सिडर करतो त्यावेळेस एकतर त्याच्यामध्ये एच ई असेल किंवा एच ई नसेल, म्हणून दोन केसेस. मग एच ई नसणाऱ्या स्पॅनिंग ट्रीज म्हणजे याच्यामध्ये इन्क्लुडेड असतील, एच ई असणाऱ्या स्पॅनिंग ट्रीजचा नंबर म्हणजे याच्यामध्ये इन्क्लुडेड असेल. मी असं म्हणत नाहीये की त्या एक्झॅक्ट स्पॅनिंग ट्रीज तशाच दिसणार, याच्यासाठी एक्झॅक्ट स्पॅनिंग ट्रीज दिसतील, याच्यासाठी मात्र आपल्याला नंबर सेम आहे असं मिळेल. ओके. सो हे थिअरम यूज करून कोणत्याही ग्राफसाठी आपण टोटल किती स्पॅनिंग ट्रीज आहेत हे काउंट करू शकतो, आणि आपल्याला एक्झॅक्टली मिळू सुद्धा शकतं की कुठल्या त्या स्पॅनिंग ट्रीज आहेत. आपण जस्ट एक एक्झाम्पल बघूया. बघा, कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज ऑफ जी असं दिलंय. सो इथे एक ग्राफ दिलाय जी ग्राफ, आणि आपल्याला हे थिअरम यूज करायचंय. नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज ऑफ जी इक्वल टू टो ऑफ जी, आणि हे थिअरम. आता प्रत्येक वेळेस टो ऑफ जी असं लिहिता येणं शक्य नाहीये, म्हणून आपण काय करणार, तर कन्व्हिनियन्ससाठी नोटेशन वापरणार. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जी म्हणजेच काय, तर त्या ग्राफच्या टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज मिळत आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला काय, टो ऑफ जी इक्वल टू टो ऑफ जी मायनस ई प्लस टो ऑफ जी डॉट ई असं आहे. त्याच्याऐवजी आपण प्रत्येक वेळेस त्या ग्राफला स्क्वेअर ब्रॅकेट टाकू. मग आता आपल्याला जी ग्राफ दिलेला होता त्याला मी लेबलिंग केलं, यू वर्टेक्स, व्ही वर्टेक्स, डब्ल्यू, त्यानंतर ई वन, ई टू असं कन्सिडर केलं. आता त्याच्यामध्ये आपण एच ई ही चूज केली आहे. सो आपल्याला काय करायचंय, तर याच्या स्पॅनिंग ट्रीज फाइंड आउट करणं, म्हणजेच जी मायनस ईच्या स्पॅनिंग ट्रीज प्लस जी डॉट ईच्या स्पॅनिंग ट्रीज. मग मी काय केलं, तर जी मायनस ईच्या स्पॅनिंग ट्रीज म्हणून इथनं एज ही काढून टाकली, आणि मग मला एक ग्राफ मिळाल्या त्याच्या स्पॅनिंग ट्रीज, म्हणजे ते परत मी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं, प्लस जी डॉट ईच्या स्पॅनिंग ट्रीज. म्हणजे काय केलं की ही जी काही ई एज होती त्याला मी कॉन्ट्रॅक्ट केलं, आणि जो काही ग्राफ मिळाला त्याच्या स्पॅनिंग ट्रीज मेन्शन केल्या. त्यामुळे ई एज कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे काय होणार, तर यू वर्टेक्स आणि व्ही वर्टेक्स मला एकत्र लिहिले, यू इक्वल टू व्ही. त्यानंतर ई वन एज आहे तशीच घेतली, ई टू एज आहे तशीच घेतली, डब्ल्यू वर्टेक्स आहे तसंच ठेवला. सो ह्या ग्राफच्या स्पॅनिंग ट्रीज म्हणजेच जी मायनस ईच्या स्पॅनिंग ट्रीज प्लस जी डॉट ईच्या स्पॅनिंग ट्रीज. ठीक आहे, बघा समजतंय का? मग आता हे असं कुठपर्यंत सॉल्व्ह करत जायचं, तर जोपर्यंत मला डायरेक्टली एखादी ट्री मिळत नाही तोपर्यंत. मग आता कसं आहे की पहिली टर्म जी आहे ना ती डायरेक्टली मला ट्रीच मिळाली, मग ह्याच्या परत स्पॅनिंग ट्रीज किती होणार, तर मुळात ही ट्री आहे ना, सो याच्या अजून वेगळ्या स्पॅनिंग ट्रीज होणार नाहीत. मग याच्यासाठी टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज किती, तर एकच. सो इथे मी एक आकडा लिहून टाकला. ओके. पण दुसरा ग्राफ जर मी कन्सिडर केला, म्हणजे सेकंड स्टेप कन्सिडर केली, तर तो ग्राफ काही ट्री नाहीये, त्यामुळे त्याच्या मला वेगवेगळ्या स्पॅनिंग ट्रीज कन्सिडर करता येणार, आणि मग त्याच्यामधल्या एज साठी कोणती तरी एज चूज करायची, आणि त्याला हा जो काही थिअरम आहे तो रिपीट करायचा. मग मी काय करेन, परत एकदा एखादी एज चूज करेन ऍज अ ई. मग इथे मी ई टू इक्वल टू ई म्हणून चूज केली. मग तुम्ही काय करणार, ई टू एज जी काही आहे किंवा इवन एज जी काही आहे, सॉरी इवन एज घेतल्या, इवन एज असं चूज केली. सो इवन एज काय करणार, तुम्ही एकदा काढून टाकणार आणि एकदा कॉन्ट्रॅक्ट करणार. ओके. सो इथे बघा आपल्याला काय मिळतंय, यू इक्वल टू व्ही इक्वल टू डब्ल्यू असा एक ग्राफ मिळाला, ज्याच्यामध्ये आपण इवन एज कॉन्ट्रॅक्ट केली, त्यामुळे ई टू मला सेल्फ लूप मिळाला, आणि हे तीनही वर्टायसेस सेम होणार, कारण इकडे यू इक्वल टू व्ही ऑलरेडी आहे, इकडे डब्ल्यू आहे, हे दोन वर्टायसेस मिळून एक, कारण कॉन्ट्रॅक्ट केलं, आणि एकदा आपण एज काढून टाकली त्यामुळे फक्त ई टू एज राहील. सो हा ग्राफ तुमचा आला टो ऑफ जी डॉट ईचा, आणि हा ग्राफ आला टो ऑफ जी मायनस ईचा. मग या केसमध्ये जी कोणता, तर ही स्टेप म्हणजे स्टेप पहिल्या ह्याच्यामध्ये सेकंड टर्म मला रिपीट करावा लागला थिअरम. ठीक आहे, बघा इथपर्यंत समजतंय का? पहिल्यांदा आपण स्टेप, पहिल्यांदा जो काही ग्राफ दिलेला होता त्या ग्राफमध्ये आपण अल्गोरिदम सॉरी थिअरम अप्लाय केला, त्यानंतर मला हा ग्राफ मिळाला, हा ग्राफ मिळाला. पहिला ग्राफ माझा आहे तसाच येणार, कारण तोच डायरेक्टली ट्री आहे. सेकंड टर्म साठी मात्र मी थिअरम परत एकदा अप्लाय केला,
E1 एज ऍज अ ई म्हणून कन्सिडर करून. सो मी एकदा ग्राफ काय मेन्शन करणार, ई एज डिलीट करणार आणि एकदा काय करणार, ई एज कॉन्ट्रॅक्ट करणार. सो हे मला 2 ग्राफ मिळाले. मग त्यापैकी आपल्याला थिअरम मध्ये काय दिलं होतं, तर लूप चूज करायचा नाही. त्यामुळे हा मी लूप चूजच करणार नाही ना, त्यामुळे त्याचा ग्राफ माझा आहे तसाच येणार परत, लूप सोडून देऊन. त्यामुळे ई टू एच मी रिमूव्ह केली आणि यू इक्वल टू व्ही इक्वल टू डब्ल्यू असा मी ग्राफ कन्सिडर केला. आणि ही जे काही ग्राफ होता, ही माझी डायरेक्टली परत ट्री झाली ना. पण त्या किती ट्रीज आहे, तर एकच ट्री आहे. त्यामुळे मी इथे 1 मेन्शन केलं. हा 1 आहे तसंच येणार. या ग्राफसाठी मला 1 मिळाला आणि या ग्राफसाठी मी सेल्फ लूप रिमूव्ह केलं आणि ग्राफ मेन्शन केला. लक्षात घ्या, सेल्फ लूप असेल तर रिमूव्ह करायचा आणि ग्राफ आहे तसाच मेन्शन करायचा. ठीक आहे. पण परत पुढच्या स्टेपला हे 1+1 मला 2 मिळेल. हा जो काही ग्राफ उरला त्याच्यामध्ये आता मुळात एज काढून टाकायला, कॉन्ट्रॅक्ट करायला एजच राहिली नाही. आणि ही फक्त सिंगल व्हर्टेक्स ऍज अ ट्री म्हणून कन्सिडर करता येईल. सो परत पुढे त्याच्या टोटल नंबर ऑफ स्पॅनिंग ट्रीज मला कितीही काही झालं तरी एकच मिळणार. सो त्याची व्हॅल्यू झाली माझी 1. सो फायनली मी असं म्हणू शकतो की मला टोटल 3 स्पॅनिंग ट्रीज मिळत आहे फॉर द गिव्हन ग्राफ जी. ओके, आपला ग्राफ काय होता, तर हा ग्राफ होता. याच्यासाठी 3 स्पॅनिंग ट्रीज. म्हणजे मी जर मॅन्युअली ड्रॉ करायला गेलो तर बघा माझ्या स्पॅनिंग ट्रीज अशा असतील. एकदा मी ह्या 2 एजेस घेईन, एकदा मी ह्या 2 एजेस घेईन आणि एकदा मला ह्या 2 एजेस कन्सिडर करावे लागतील. सो ही एक T1, ही T2, ही T3. पण हे मी मॅन्युअली ड्रॉ केल्यावर झालं आणि इथे मला डायरेक्टली आकडा मिळाला. मला एक्झॅक्टली कुठल्या ट्रीज ते मिळत नाहीये, पण मला फायनली समजतंय की दिलेल्या ग्राफसाठी टोटल किती स्पॅनिंग ट्रीज मिळत आहेत. ओके, सो या टॉकमध्ये आपण आता थांबूया. याची प्रॅक्टिस आपण अजून करू, अजून काही प्रॉब्लेम्स त्याचे सॉल्व्ह करूया. ओके, थांबू आपण.